tan theta divided by root of sec theta into d theta. आता इथे काय करायचं, सेक थिटाला टी मानायचं, सेक थिटाला टी मानलं मी काय केलं, मी पुट सेक थिटा इज इक्वल्स टू टी. रूट ऑफ सेक थिटा जर मी टी ठेवला असता तर लिमिट मध्ये कन्फ्यूज झालं असतं, त्याच्यामुळे काय करतो सेक थिटाला डायरेक्ट टी पुटअप करतो. आता मी सेक थिटाला टी पुटअप केलं तर मग काय चेंज होणार आहे, दोन्ही साईडला पहिले तुम्हाला डिफरन्शिएट करावं लागणार आहे. सेक थिटा तर रिलेटिव्ह सेक थिटा tan थिटा d थिटा इज इक्वल्स टू टी चा रिलेटिव्ह dt. आता सोबतच काय चेंज होतील, ही लिमिट सुद्धा चेंज होती. लिमिट किती होती, 0 to पाय बाय 3, 0 to पाय बाय 3. आता टी साठी काय होणार आहे, आता टी वेळेस ज्यावेळेस मी 0 पुट करेल, सेक 0 असेल 1 अपॉन cos 0 दॅट इज 1. ओके, याच्यानंतर ज्या वेळेस मी थिटा पाय बाय 3 पुट करेल, आता सेक पाय बाय 3 म्हणजे काय असतो, 1 अपॉन कॉस पाय बाय 3. कॉस पाय बाय 3 म्हणजे 60, कॉस 60 किती असतो, साइन 30, 1 अपॉन 2, 1 अपॉन 2 दॅट इज 1 अपॉन 2. हा 2 जाईल न्यूमरेटरला 2, म्हणजे सेक सॉरी लिमिट काय झालं, अप्पर लिमिट काय झालं 2. हे झालं माझं तयार इंटिग्रेशन. म्हणजे काय होतंय, आय इज इक्वल्स टू 1 अपॉन रूट 2k इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2. लिमिट इथं काय होते चेंज. आता tan थिटा सेक थिटा tan थिटा इज इक्वल्स टू dt आलं होतं. सेक थिटाची व्हॅल्यू मला माहिती किती आहे, t आहे. म्हणजे tan थिटा काय होणार माझ्याकडे, tan थिटा d थिटा इज इक्वल्स टू dt अपॉन t आहे, ते सिंपल. मी काय करतो, tan थिटा d थिटाला त्या अगोदर मेन सेक थिटा काय आपल्याकडे t आहे, म्हणजे रूट सेक थिटा काय होईल, रूट टी, त्याला मी टी टू द पॉवर 1 अपॉन 2 लिहितो इनटू. आता tan थिटा d थिटाची व्हॅल्यू काय लिहिली माझ्याकडे, dt अपॉन टी इथपर्यंत आलं इज इक्वल्स टू 1 अपॉन रूट 2k इनटू. आता इथे काय होते, हा पॉवर 1 आहे, म्हणजे इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2, इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2 dt अपॉन हा किती होणार, आता टी टू द पॉवर हाफ आहे प्लस 2 आहे, हा होईल टी टू द पॉवर 5 अपॉन 2. सॉरी इथं फक्त पॉवर 1 आहे, हा होईल 3 अपॉन 2, टी टू द पॉवर 3 अपॉन 2. म्हणजे काय होते, आता पुढे जर आपण याचं इंटिग्रेशन घेतलं तर 1 अपॉन रूट 2k इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2 t to the power minus 3 upon 2 dt. ठीक आहे, म्हणजे हा काय होतोय इंटिग्रेशन 1 अपॉन रूट 2k. आता इथं कोणता फॉर्म्युला यूज करणार मी, टी टू द पॉवर n इज इक्वल टू टी टू द पॉवर n प्लस 1 डिवाइड बाय n प्लस 1. हा फॉर्म्युला जर इथे यूज केला तर काय भेटेल, टी टू द पॉवर मायनस 3 अपॉन 2 प्लस 1 डिवाइडेड बाय मायनस 3 अपॉन 2 प्लस 1. अप्पर लिमिट 2, लोअर लिमिट 1. म्हणजे काय भेटते, 1 अपॉन इंटिग्रेशन 2k टी टू द पॉवर मायनस 1 अपॉन 2 डिवाइडेड बाय सेम जी पॉवर रेज आहे तीच पॉवर, सेम जी पॉवर इंडिकेट करते तोच नंबर इथं रिपीट होणार आहे. तर म्हणजे हा काय झाला, आता हा 2 काय डिनॉमिनेटरला आहे. आता या कॅल्क्युलेशन मध्ये सुद्धा 2 काय कॉन्स्टंट आहे, पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही बाहेर घेऊ शकतो. पण बाहेर घेताना काय होणार आहे, हा डिनॉमिनेटरच्या फ्रॅक्शनला पण डिनॉमिनेटरला आहे, म्हणजे जाईल न्यूमरेटरला इट इज 2 अपॉन रूट 2k. सोबत हा मायनस पण आहे, तो मायनस घेऊन टाकू, टी टू द पॉवर मायनस 1 अपॉन 2 ब्रॅकेट टू द पॉवर 2 मायनस 1, सॉरी 1 to 2 किंवा अपर लिमिट टू लोअर लिमिट इज इक्वल्स टू. आता काय होणार आहे, मायनस 2 डिवाइडेड बाय रूट 2k 1 अपॉन हा किती आहे रूट 2, याला मी टी टू द पॉवर मायनस 1 अपॉन 2 ला 1 अपॉन टी टू द पॉवर 1 प्लस 2 म्हणू शकतो, सॉरी 1 अपॉन 2 म्हणू शकतो, दॅट इज 1 अपॉन रूट टी. मग मी काय केलं तर डायरेक्ट व्हॅल्यू पुट केली
अप्पर लिमिट 2 मायनस लोअर लिमिट 1 आहे म्हणजे असेल 1. ठीक आहे. कॅल्क्युलेशन मध्ये काय आहे, कॅल्क्युलेशन मध्ये त्यांनी दिलं काय होतं, जर मी क्वेश्चन मध्ये पाहिलं तर त्यांनी मला व्हॅल्यू सांगितली होती 1 मायनस 1 अपॉन रूट 2. काय सांगितली होती इंटिग्रेशनची व्हॅल्यू 1 मायनस 1 अपॉन रूट 2. पण माझा आला काय मायनस 2 अपॉन रूट 2k. याला काय करणार, मी दोन्हीला कम्पेअर करणार, मग काय करणार याच्यात, तर मायनस 2 अपॉन रूट 2k इंटिग्रेशन 1 अपॉन रूट 2 मायनस 1 इज इक्वल्स टू मायनस 1 मायनस 1 अपॉन रूट 2. आता इथे दोन टर्म सेम भेटतात मला. जर मी या मायनसनं या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, जर त्या मायनसनं आपण ब्रॅकेटला मल्टिप्लाय, इथेही कॅल्क्युलेशन आपण करू शकलो असतो, पण कन्फ्युजन वाढेल त्याच्यामुळे मी कॅल्क्युलेशन केलं नाही. 1 मायनस 1 अपॉन रूट 2 इज इक्वल्स टू 1 मायनस 1 अपॉन रूट 2. हे दोन्ही टर्म होऊन जातील कॅन्सल. आता इथे इकडे 1 शिल्लक राहणार आहे आणि 2 अपॉन रूट 2 शिल्लक आहे, म्हणजे 2 अपॉन रूट 2k इज इक्वल्स टू 1. स्क्वेअर केला किंवा पहिले 2k इकडे पाठवून घेऊ. 2 इज इक्वल्स टू रूट 2k. स्क्वेअरचं करावंच लागणार आहे कारण k ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. तर मग काय किती होईल 4 इज इक्वल्स टू 2k, म्हणजे त्याचा अर्थ हा 4 कॅन्सल होईल 2, k इज इक्वल्स टू 2 इज आवर